Standard 10. Chapter 7. Science 2. आपण पाहतो यूज ऑफ इंडस्ट्रियल microbiology for various productions. अनेक प्रकारच्या उत्पादनामध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा कशा प्रकारे उपयोग होतो याच्यामध्ये आपण प्रोबायोटिक्स प्रोडक्शन, ब्रेड प्रोडक्शन, मायक्रोबियल एन्झाईम प्रोडक्शन्स, झॅन्थेन गम प्रोडक्शन अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन पाहिलेत. आज बघायचे तर अँटीबायोटिक्स प्रोडक्शन. अँटीबायोटिक्स आता अँटीबायोटिक्स काय आहे? these are the medicines which are used to control the many diseases in humans as well as animals. ह्युमन्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये जे वेगवेगळे बॅक्टेरियल रोग आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी जे विशिष्ट प्रकारचे औषधं वापरले जातात त्यांना अँटीबायोटिक्स म्हणतात. आपण सुद्धा दवाखान्यामध्ये जातो तर डॉक्टर जे गोळ्या लिहून देतात त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स असतं. अँटी म्हणजे विरुद्ध आणि बायोटिक्स म्हणजे जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम पर्टिक्युलरली बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करणार. These are the medicines आणि antibiotics are obtained from different types of bacteria and fungi. की काय आहे हे जे अँटीबायोटिक्सची निर्मिती कशी होते? अँटीबायोटिक्स आर obtained from different bacteria and fungi. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगाय वापरून या अँटीबायोटिक्सचं काय केलं जातं? प्रोडक्शन केल्या जातं. आता या अँटीबायोटिक्सचे आपल्याला इथं वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, जेंटामायसिन, टेट्रासायक्लिन, इरेथ्रोमायसिन, त्यानंतर रिम्फॅन्सिन जे ट्युबरक्युलोसिस मध्ये वापरलं जातं. कोणतं? रिम्फॅमायसिन. ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी मध्ये वापरायचं. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. आपला पुढचा मुद्दा आहे बायोफ्युएल. हो, ह्या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्शन्स केले जातात त्याच्यामध्ये बायोफ्युएल सुद्धा वापरलं जातं. आता बायोफ्युएल म्हणजे काय आहे की फ्युएल म्हणजे काय आहे? इंधन आहे. आता आपल्याला माहिती आहे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅचरल गॅस, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे सगळे फ्युएल आहेत. पण हे सगळे फ्युएल कुठून मिळवतो आपण? जमिनीच्या पोटातून मिळवतो आणि ऑल आर नॉन रिन्युएबल सोर्सेस. त्यांना आपण परत परत तयार करू शकत नाही. एक त्याची गरज म्हणून सम फ्युएल्स दे आर प्रोड्युस्ड बाय युजिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करून सुद्धा फ्युएल तयार करता येतं. सच फ्युएल्स आर कॉल्ड एज बायोफ्युएल्स. आणि आता जेट्रोफा वगैरे वनस्पतीपासून पेट्रोल तयार करतात आपण ऐकिवात आहोत ते बायोफ्युएल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? हे जे बायोफ्युएल आहे हा रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. हे बायोफ्युएल्स आपल्याला परत 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 करता येतात. द ॲडव्हान्टेज ऑफ बायोफ्युएल ओव्हर कन्व्हेन्शनल फ्युएल इज बायोफ्युएल्स कॅन बी renewed, hence it is renewable source of energy आहे. they are easily available. असे फ्युएल्स आपल्याला काय करतात? अतिशय इझिली अवेलेबल आहेत. हो, बाकीचे जर का फ्युएल मिळवायचे म्हणल्यावर ते फक्त आखाती देशामध्ये भेटतात, विशिष्ट देशामध्ये भेटतात, पण अगदी कुठेही उपलब्ध आहेत, इझिली अवेलेबल आहेत. आणि दुसरं म्हणजे काय? दे आर अवेलेबल इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. मोठ्या प्रमाणावर आपण त्याला काय करू शकतो? उपलब्ध करू शकतो. these are the three advantages of biofuels. Advantage number 1, biofuels are renewable. Advantage number 2, biofuels are easily available. Advantage number 3, biofuels are available in plenty quantity. आणि
हे काय आहेत? दीज आर द रिलायबल सोर्स ऑफ एनर्जी इन फ्युचर. भविष्यामध्ये आपल्याला बायोफ्युएलवर काय करावं लागणार आहे? रिलाय राहावं लागणार आहे. आता इथं बायोफ्युएल्स जे आहेत आपल्याला बायोफ्युएल्स दे मे बी सॉलिड स्वरूपात असू शकतात. बायोफ्युएल्स दे मे बी लिक्विड फॉर्म और बायोफ्युएल दे मे बी इन गॅशियस फॉर्म. तिन्ही फॉर्म्स मध्ये हे बायोफ्युएल्स आहेत. सॉलिड फॉर्म मध्ये काय? कोल, डंग, क्रॉप रेसिड्यू. हो, कोल, डंग आणि क्रॉप रेसिड्यू. की कोळसा तयार करता येतो, आपण पाहिलेलं आहे, नवीलाच तयार केलेला आहे लाकडापासून. डंग शेणापासून. क्रॉप रेसिड्यू पिकाचे जे उरलेले भाग आहेत ते सुद्धा आपल्याला फ्युएल म्हणून वापरता येतात. त्यानंतर लिक्विड मध्ये व्हेजिटेबल ऑइल्स, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल ऑइल्स. त्यानंतर अल्कोहोल जे ऊसाच्या मळीपासून भेटतं आपल्याला पाहिजे, हे लिक्विड बायोफ्युएल आहे. आणि गॅशियस मध्ये गोबर गॅस, कोल गॅस. गोबर गॅस प्लांट आपण नवीला पाहिलेले आणि कोल गॅस सुद्धा आपण नवीला पाहिलेला आहे. हे गोबर गॅस आणि कोल गॅस हे काय आहेत? गॅशियस फॉर्म मधले बायोफ्युएल्स आहेत. दे बायोफ्युएल्स मे बी सॉलिड, बायोफ्युएल्स मे बी लिक्विड और बायोफ्युएल्स मे बी गॅशियस. आणि त्याच्या समोर मी काय दिलेली आहेत? एक्झाम्पल दिलेली. इथं आपला एक सेक्शन संपतो. कोणता? यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फॉर व्हेरियस प्रोडक्शन्स. अनेक प्रकारच्या प्रोडक्शन्स मध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा उपयोग. आता आपला दुसरा पुढचा मुद्दा आहे यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फॉर पोल्युशन कंट्रोल. पाहूयात आपण तो. काय आहे? यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फॉर पोल्युशन कंट्रोल. यूज म्हणजे वापर, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा वापर कशासाठी? फॉर पोल्युशन कंट्रोल, प्रदूषण नियंत्रित आणण्यासाठी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा उपयोग. आपण या धड्याच्या अगदी सुरुवातीलाच पाहिले. देर आर टू मेन टाइप्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. तर आपण पैकी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आपण शिकतोय. याच्या अगोदर आपण सगळं पाहिले व्हेरियस टाइप्स ऑफ प्रोडक्शनसाठी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा कशासाठी उपयोग होतो. त्याच्यामध्ये आपण सांगितलं तुम्हाला प्रोबायोटिक प्रोडक्शन, ब्रेड प्रोडक्शन, मायक्रोबियल एन्झाईम प्रोडक्शन, बरोबर आहे ना, झॅन्थॅनगम प्रोडक्शन, आताचे अँटीबायोटिक्स, बायोफ्युएल्स यांच्या प्रोडक्शनसाठी. आणि आता दुसरा मुद्दा काय आहे ह्या धड्यामध्ये? की धड्याचा जो दुसरा सेक्शन आहे, वाटल्यास मी त्याला म्हणतो बी सेक्शन ह्या धड्याचा, तो काय आहे? यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी फॉर पोल्युशन कंट्रोल. सध्या पोल्युशन हा प्रमुख घटक आहे जगापुढे, प्रमुख समस्या आहे. ते कसं कंट्रोल करायचं, त्याच्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करता येईल का, हे ह्या सेक्शनमध्ये पाहायचे आपल्याला. तर याच्यामध्ये पहिलं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, लँड फिलिंग साइट्स. लँड फिलिंग साइट्स याची आकृती सुद्धा दिलेली आहे तुम्हाला. बघा, ती आकृती येईल आणि त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतील. ती आकृती कशाची? लँड फिलिंग साइट्स. आता लँड फिलिंग साइट्स म्हणजे काय आहे? अगदी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सुरक्षित उकंडे, लँड फिलिंग साइट्स. हो, इंग्रजीमध्ये छान वाटतं, हा असं मराठीमध्ये उकांडा वगैरे म्हटलं की नाही, इट डज नॉट साऊंड गुड, पण इंग्रजीमध्ये छान वाटतं. लँड फिलिंग साइट्स काय आहे? डिग्रेडेबल अर्बन वेस्ट इज यूज्ड फॉर दिस पर्पज. बघा, लँड फिलिंग साइटसाठी कोणतं? डिग्रेडेबल म्हणजे ज्याची माती होते, ज्याचं डिकम्पोजिशन होतं, त्याला डिग्रेडेबल म्हणायचं. अर्बन म्हणजे शहरातलं, आणि वेस्ट इज यूज्ड फॉर दिस पर्पज. हो, रुरल भागामध्ये प्रॉब्लेम नाहीये, ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम नाहीये.
प्रत्येकाकडे अगदी शेतं वगैरे आहेत आणि जागा भरपूर उपलब्ध आहेत, तर तिथं कंपोस्ट खत वगैरे तयार करता येतं. पण ह्या ज्या लँड फिलिंग साईट्स ज्या महत्त्वाच्या तयार करायच्या त्यांचा पर्टिक्युलरली उद्देश काय आहे, तर डिग्रेडेबल म्हणजे विघटन होणारा, अर्बन म्हणजे शहरी भागातला, वेस्ट म्हणजे कचरा, शहरी भागातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं हा याचा काय आहे, प्रमुख उद्देश आहे. आणि याच्यासाठी काय करतात, लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेस. हो, लार्ज म्हणजे मोठाल्या, पिट्स म्हणजे खड्डे, आर डग म्हणजे खोदल्या जातात. कशासाठी, इन ओपन स्पेसेस, इन ओपन स्पेसेस, या लँडफिल साईट तयार करण्यासाठी ज्या काही रिकाम्या जागा आहेत, ओपन स्पेसेस आहेत, त्याच्यासाठी लार्ज पिट्स आर डग, मोठा मोठाले खड्डे खांदले जातात. अँड दीज खड्डे, दीज पिट्स, दे शुड बी अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया, की शहरी भागामधला जी काय वसाहतीची जागा आहे, राहायची जागा आहे लोकांची, त्याच्यापासून लांब असे खड्डे खांदले जातात. अँड दीज पिट्स आर लाइन्ड विथ प्लास्टिक सीट्स. ह्या ज्या पिट्स आहेत, दे आर लाइन्ड विथ प्लास्टिक शीट्स. काय असतात, मोठा मोठाले जाड असे मेणकापडं भेटतात, प्लास्टिक शीट्स भेटतात. त्याने काय करतात, हे सगळे खड्डे लाईन करून घेतात. त्या खड्ड्यावर थोडक्यात काय आहे की जे मोठे मोठे खड्डे खांदले त्याच्यावर असे काळे मेणकापडं अंथरतात. खूप मोठा मोठाले असतात, अगदी एक एक मेणकापड एक एक शीट एका ट्रकमध्ये येतं, एवढा मोठा मोठाले शीट्स असतात. त्याला ते लाईन करतात. अँड हे जे आहे त्याच्यामुळे काय होतं, कशामुळे सर खड्डा करायचा आणि त्याच्यावर एक काळं मेणकापड टाकायचं जाड असं, तर आपण एक कचरा दुसरीकडे आणून टाकतोय, त्यानं परत सॉइल पोल्युशन करू नये, ग्राउंड वॉटर खराब करू नये म्हणून त्याला काय करतात, प्लास्टिकनं लाईन करतात. आणि काय करतात, कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. आणि ह्या पीट मध्ये मग काय करतात, कॉम्प्रेस्ड वेस्ट, की वेस्ट गोळा करायचं, त्याला कॉम्प्रेस करायचं शहरी भागामधून, घराघरामधून, अगदी डोर टू डोर. ओला कचरा आपण ज्याला म्हणतो, ओला कचरा आणि सुका कचरा, डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल आपण नवीला पाहिलेले. असा जो डिग्रेडेबल वेस्ट आहे तो काय करायचा, कलेक्ट करायचा, त्याला कॉम्प्रेस करायचं. अँड इट इज poured in this large sheet and it is covered with layer of soil. एक थर टाकला की त्याच्यावर काय करतात, त्याच्यावर थोडी माती टाकतात, त्याच्यावर पाणी टाकतात, सॉडस्ट टाकतात आणि काही स्पेसिफिक बायोकेमिकल्स सुद्धा टाकतात. म्हणजे काय करायचं की समजा आपल्या कॉलनीमध्ये ओपन स्पेसमध्ये मोठा खड्डा बनवला, त्याला प्लास्टिकनं लाईन केलं, सगळा कॉलनीतला कचरा त्याच्यामध्ये टाकला आणि लगेच त्याच्यावर काय करतात, थोडा मातीचा थर टाकतात, थोडा सॉडस्ट म्हणजे लाकडाच्या भुसाचा थर टाकतात आणि काही बायोकेमिकल्स ऍड करतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय करता होतात की मायक्रोब्स प्रेझेंट्स इन दॅट, ते काय करतात, त्याला डिकम्पोज करतात. आणि कम्प्लिटली फिल्ड पिट्स आर सील्ड विथ सॉइल स्लरी. आणि मग वरून काय करतात, त्याला सॉइल स्लरी म्हणजे सारून घेतात. आणि आफ्टर फ्यू डेज अ बेस्ट क्वालिटी कंपोस्ट मॅन्युअर इज ऑब्टेन फ्रॉम दिस पिट्स. मग त्या काय करतात, ते कंपोस्ट काढून घेतात. अँड सच पिट्स आर रियूज्ड, त्याला परत काय करता येतात, रियूज करता येतं. तर ह्या लँड फिलिंग साइट्स, त्याची आकृती दिलेली तुम्हाला पहा पुस्तकामध्ये, कदाचित बोर्डामध्ये तशी आकृती येईल. आणि ऑब्झर्व द आकृती अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असं येईल की मग हे कोणत्या कुठं आहे. तर हे काय, ही इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आहे. याच्यामध्ये सुद्धा काही बायोकेमिकल्स वापरतात. अशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहे ज्या कंपोस्ट तयार करतात, खत तयार करतात आणि ते पॅक करून आपल्यालाच विकतात. हो, कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, अशा मोठा मोठाले प्रकल्प आहेत. त्यानंतर पोल्युशन कंट्रोलसाठी दुसरा एक आपल्याला मुद्दा दिलाय, सिवेज मॅनेजमेंट. सिवेज मॅनेजमेंट. सिवेजचा अर्थ आहे सांडपाणी आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. शहरामधून ग्रामीण भागामधून जे काय सांडपाणी तयार होतं, अशा सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं म्हणजे त्याला काय म्हणायचं, सिवेज मॅनेजमेंट म्हणायचं. तर इट इज कॅरीड आउट पर्टिक्युलरली फॉर सिटीज. अगेन इट इज इंडिकेटेड फॉर द अर्बन एरिया किंवा मोठा मोठ्या सिटीज, जे मोठाले शहर आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, तिथे सिवेज मॅनेजमेंट प्रकल्प अप्लाय केले जातात. आणि इन सिवेज याच्यामध्ये काय होतात, इन सिवेज मॅनेजमेंट काय असतं की प्रोसेसिंग युनिट
असतं. एक काय असतं, प्रोसेसिंग युनिट तयार केलेलं असतं. अँड ऑल सिवेज इट इज कॅरीड अप टू दॅट प्रोसेसिंग युनिट. मोठ्या गावामध्ये 10-5 ठिकाणी असे प्रोसेसिंग युनिट्स असतात जे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करतात. प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे प्रक्रिया करणारे काय असतात, केंद्र असतात. प्रक्रिया केंद्र म्हणून आपण त्याला, अशा शहरामध्ये 10-5 ठिकाणी मोठे प्रक्रिया केंद्र असतात. शहरातलं सगळं शिवेज, सगळं जे काय घाण पाणी आहे, सांडपाणी, इट इज कलेक्टेड अँड इट इज कॅरीड अप टू दॅट प्रोसेस सेंटर. त्या प्रोसेस सेंटरपर्यंत काय केलं जातं, नेलं जातं. आणि ॲट दॅट प्रोसेस सेंटर मायक्रोबियल ॲक्शन, हो कोणती केमिकल ॲक्शन केले जात नाही, काही मायक्रोबियल ॲक्शन्स, काही मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ॲक्शन्स दे आर कॅरीड ओव्हर दॅट प्रोसेसिंग सेंटर. तर प्रोसेसिंग सेंटरच्या तिथं करतात. की समजा आपल्या गावामध्ये माजलगाव आहे, शहर आहे, कुठंतरी 2 ठिकाणी काय केले, मोठे प्रोसेसिंग सेंटर्स केलेत आणि गावातलं सगळं सांडपाणी कलेक्ट केलं आणि तिथे येतं मोठ्या नाल्यामध्ये. मग तिथं प्रोसेसिंग युनिट करायचं आणि ह्या प्रोसेसिंग युनिटपर्यंत सगळं गावातलं सिवेज कलेक्ट करायचं आणि त्या प्रोसेसिंग युनिटपर्यंत आणायचं नाल्याद्वारे. आणि तिथं त्याच्यावर काय करायचे, मायक्रोबियल ॲक्शन्स करायच्या, जेणेकरून ते पाणी काय होईल, शुद्ध होईल. आणि इन दिस प्रोसेस मायक्रोब्स विच डिकम्पोजिशन अँड डिस्ट्रॉय द पॅथोजन्स. त्या सिवेजमध्ये, त्या सांडपाण्यामध्ये जे काय घाण बॅक्टेरिया आहेत किंवा रोग प्रतिकार उत्पन्न करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्यांना काय करतात, किल किंवा डिस्ट्रॉय करणारे दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. याच्यासाठी फिनॉइल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया कोणते वापरतात बघा. मुद्दाम स्टार करून लिहितो मी, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया वापरतात त्याच्यामध्ये, या प्रोसेसिंग युनिटमध्ये. फिनॉइल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. लक्षात घ्या, हे सगळं इन्फॉर्मेशन आहे. हो, आपला 7वा आणि 8वा धडा मॅक्झिमम कन्सेप्शनल नाहीच आहे, ऑल इज इन्फॉर्मेशन, हे असंच सांगावं लागतं. त्यामुळे याला परत वाचा. याचे लर्निंग पॉईंट्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. तर हे फिनॉइल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया वापरतात. आणि जी काय स्लज असते, हे बघा, की सांडपाण्यामध्ये आपण ट्रीटमेंट केली की त्याची स्लज तयार होते, SLUDG, स्लज म्हणजे मळी तयार होते. इट विल सेटल डाऊन ॲट द बॉटम. ते सगळं जे स्लज असतं ते काय होतं, त्या प्रोसेसिंग युनिटच्या सगळ्या बॉटमला काय होतं, सेटल डाऊन करतं. अँड इट कॅन बी युज्ड ॲज फर्टिलायझर. आणि त्याला फर्टिलायझर म्हणून सुद्धा काय करता जातं, वापर केला जातं. आणि नंतर वॉटर जे आहे, प्रोसेस्ड वॉटर, इट इज रिलीज टू द एन्व्हायरमेंट विच इज व्हेरी मच सेफ. हे जे आहे हे सिवेज मॅनेजमेंट आहे. बघा, सिवेज मॅनेजमेंट काय आहे मराठीमध्ये, की सांडपाण्यावर प्रक्रिया करणारं केंद्र, व्यवस्थापन. काय आहे, पर्टिक्युलरली सिटीजमध्ये वापरतात. सगळं पाणी सिटीमधलं कलेक्ट करतात. हे सिवेज याचे काय असतात, प्रोसेसिंग युनिट्स असतात. इथं त्या सिवेजवर कशाची ॲक्शन करतात, मायक्रो ॲक्शन करतात. हे मायक्रोब्स काय करतात, त्या पाण्यामधले पॅथोजन डिस्ट्रॉय करतात. एवढंच नाही तर याच्यामध्ये जी काय स्लज आहे, मळी आहे, ती सगळी काय होते, बॉटमला काय होते, शटल डाऊन होते. ती नंतर सेपरेट करतात आणि जे पाणी आहे ते नंतर सोडून देतात. आता हे जे आहे हे काय आहे, आपण पाहिलं की कोणतं, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे पोल्युशन कंट्रोलसाठी. पहिलं कोणतं पाहिलं आपण, लँड फिलिंग साईड, आणि दुसरं सिवेज मॅनेजमेंट. काय हरकत नाही, आज के लिए इतना ही.